नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाला। 2,18,930 मतांनी विजयी होत त्यांनी देशपातळीवर नवा विक्रम नोंदवला आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2019 मध्ये केलेल्या 1,65,265 मताधिक्याच्या विक्रमालाही त्यांनी मागे टाकले। राहुरी पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी 1,40,093 मते घेत विक्रमी एकतर्फी विजय मिळवला। कर्डिले यांचे विरोधक राष्ट्रवादीचे शरद पवार, गोविंद मोकाटे यांना अवघी 27,506 मते मिळाली आहेत। त्यांच्यासह उर्वरित 6 उमेदवारांचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले। भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली। बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघामध्ये सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।